नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, बऱ्याच जणांच्या घरात श्रीयंत्र असतं, पण ते घरात का ठेवावं, त्याची पूजा कशी करावी, त्याचं नेमकं महत्व काय याविषयी आपल्याला माहिती नसते. म्हणूनच आज आपण श्रीयंत्राचे महत्व या विषयावरती बोलणार आहोत आणि त्यावर मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. खूप खूप आशीर्वाद. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी आचार्यजींची थोडक्यात ओळख करून देते. आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत कॅलिफोर्निया, दुबई पासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा, इंदौर आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई इथे त्यांची सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपलं शंका निरसन करून घेऊ शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. जसं मी सुरुवातीला म्हटलं की आपल्या घरात श्रीयंत्र असतं, पण ते का असावं याचं महत्व माहिती नसतं. तर आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी श्रीयंत्राचं काय महत्व आहे? श्री शते लक्ष्मी शपत्न्याम बहोरार्त्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्नौ व्यात्तम्मा इखणा निखणा मुंबई खाणा सर्व लोकम खाणा. श्रीयंत्र फक्त आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी नाही, बल्कि आर्थिक समृद्धी, आर्थिक सुख आणि जे आपल्याला अनएक्सपेक्टेड लॉसेस जे आपल्या घरी असतात, म्हणजे कधी काही खराब पडलं, कधी आपल्या घरी काही बिघडलं, त्याच्यामध्ये जे पैसे जातात तर ते वाचवण्यासाठी पण श्रीयंत्राचा खूप महत्व असतो. आणि आर्थिक समृद्धी खूप काही वेळ आपण बघितलंय की आपण जे काही काम करतो त्या कामातून जे आपल्याला यश मिळाला ते फक्त 2 वर्ष, 4 वर्ष, 1 वर्ष असं राहतो आणि नंतर ते माणसं सगळं शिल्लक होऊन जातं. तर जर तुमच्या घरी श्रीयंत्र आहेत तर आर्थिक अडचणी दूर होणार, हे तर निश्चितपणे होणार, पण सोबत आर्थिक समृद्धी म्हणजे तुम्ही जे काही काम करता त्या कामात तुम्हाला यश जास्त मिळणार, यश जास्त भेटणार. आणि दुसरं, कधी कधी माणूस खूप काम करतोय पण त्याला कधीच यश मिळत नाही, त्याला कधीच पैसे मिळत नाही, त्याबद्दल जेवढी आपल्याला कामयाबी, जेवढं यश पाहिजे तेवढं यश मिळत नाही. त्याच्या मागे कारण काय? तर वास्तुदोष पण असू शकतो किंवा काही दुसरा दोष असू शकतो, नकारात्मक ऊर्जा. तर नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष आणि वास्तुदोष असल्यामुळे जे काही त्रास तुम्हाला आर्थिक अडचणी पैदा करतोय त्याच्यामध्ये हा श्रीयंत्र तुम्हाला खूप सहायक सिद्ध होणार. म्हणजे आता हे सिद्ध झाला की श्रीयंत्र फक्त आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी नाही, जे तुम्हाला आर्थिक यश मिळत नाही, आर्थिक लाभ तुम्हाला मिळत नाही आणि वास्तु दोषमुळे कधी कधी काय असतं की सगळं काही व्यवस्थित आहेत पण फक्त जे फायनान्शियल ऊर्जा म्हणजे जे आर्थिक ऊर्जा जे आहेत ते आपल्या घरीपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे आपण खूप काम करतो पण त्याच्यामध्ये काही आपल्याला यश मिळत नाही, लाभ मिळत नाही. तर श्रीयंत्र, यंत्र म्हणजे काय? मशीन. यंत्र म्हणजे मशीन. म्हणजे तुम्ही कितीही काम केलं आणि एक एक विधी राहते, एक पद्धत राहते, तर हा जे श्रीयंत्र आहे तो काय करतो की तुम्ही जे काम करताय ना, तो तुमचे जे फायनान्शियलचे जे मार्ग जे आहेत त्यांना एकदम मोकळा करतो, म्हणजे रस्ता मोकळा करतो. आणि रस्ता मोकळा झाला तर निश्चितपणे जे लक्ष्मी, महालक्ष्मी त्यांची कृपा निश्चितपणे आपल्यावर राहणार. त्याच्यामध्ये श्रीयंत्राचा खूप महत्व आहे. अगदीच, म्हणजेच श्रीयंत्र हे आर्थिक यशाचे मार्ग मोकळे करतात असं तुम्ही म्हणालात. पण बऱ्याच वेळा आपण बघतोय की बऱ्याच धातूंचं बनवलेलं असतं श्रीयंत्र. तर नेमकं कोणत्या धातूपासून बनवलं गेलं पाहिजे? हो, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की मी पण स्वतः बघितलं, खूप काही लोक तांब्याच्या, अष्टधातू आणि चांदी, इस्फटिक, तर हे खूप काही वेगळे वेगळे प्रकार असतात श्रीयंत्राचे. पण मी एक सांगतो तुम्हाला काय असतं, खूप काही लोक काय करतात, ते श्रीयंत्र जे आपण ठेवताय ना, ते श्रीयंत्रला ते उभा ठेवत नाही. ते काय करतात, ते असं म्हणजे या पोझिशन मध्ये ठेवतात. ते हा जे पोझिशन आहे त्याची अपेक्षा जर उभं ठेवलं ना श्रीयंत्र, तो जास्त बरा आहे. आणि एक यंत्र म्हणजे स्फटिक आणि सुमेरू आकार, ते सुमेरू आकार स्फटिक यंत्र जे आहेत तो जर तुम्ही ठेवला ना त्याला तुम्ही उभं ठेवू शकतात. म्हणजे त्याची जी स्थिती आहे ते एकदम व्यवस्थित स्थिती आहे ठेवणारी. तर तुम्ही काय करा, स्फटिक श्रीयंत्र जे आहे ते स्फटिक श्रीयंत्र, आणि त्याच्यामध्ये काय शुक्रचा वास असतो आणि शुक्र वैभव, लक्ष्मी,
भोगच्या कारक ग्रह आहे ज्योतिषशास्त्रानुसार, तर स्फटिकचं जर श्रीयंत्र आपण त्याची पूजा केली, अर्चना केली, तर निश्चितपणे ती अर्चना, ती पूजा लवकर सिद्ध होतं आणि आपल्याला खूप लवकर यश मिळतं. आणि तुमच्या घरी जे दुसरे श्रीयंत्र आहेत, तांब्याच्या, पितलच्या किंवा अष्टधातूच्या, पंचधातूच्या, तर यासारखे श्रीयंत्र पण ते पण काम करत आहे. पण तुम्ही प्रश्न केला की जास्त चांगला कोणता आहे, तर जास्त चांगला जर आपण बघितलं तर स्फटिक श्रीयंत्र तो खूप जास्त चांगला राहतो. आणि दुसरं, स्फटिक श्रीयंत्राला जर तुम्ही रोज त्याची अर्चना केली, वंदना केली, तर त्याच्यामध्ये त्याची जे ऊर्जा आहे ना, त्या ऊर्जानी घरच्या जे वास्तुदोष किंवा घरात काही दुसरा दोष पण असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, ज्याच्यामुळे तुमच्या घरी माँ लक्ष्मीची कृपा तुम्हाला भेटत नाही, तो दोष पण दूर करतोय आणि माँ लक्ष्मीची कृपा आपल्याला भेटते. अगदीच. या यंत्राविषयी मला खरं तर अजून जाणून घ्यायचं आहे. मात्र आपल्या प्रेक्षकांचे देखील फोन यायला लागलेले आहेत. रत्नाबाई चव्हाण कोल्हापूरहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. रत्नाबाई, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. हो हो हो. बोला. जन्मतारीख सांगा. जन्मतारीख सांग. हो. हे बघा. हा, हो, 1980. एकदा परत सांगा बेटा. 1-1. हो, 1-1. 1986. जन्मवेळ. जन्मवेळ 4 वाजता. एकदा परत सांगा. पहाटे 4 वाजता. आणि जन्म ठिकाण ठिकाण कोल्हापूर. कुणाचा आहे हा? हा माझा मिस्टर. मिस्टरांचा आहे का? हो हो, मिस्टर गेले होते बाहेर घेऊन, ते आले. हो, आता मी तुम्हाला सांगतो यांच्याबद्दल. जे पत्रिका लावली, तर पत्रिकामध्ये एक तर यांना आर्थिक अडचणी खूप चालू आहेत आणि आर्थिक त्रास असल्यामुळे त्यांना खूप काही काम करता येत नाही आणि 3 वेळ त्यांनी खूप चांगला नियोजन ठेवलं, पण ते नियोजन पण काही सकारात्मक पद्धतीने काही पूर्ण झालं नाही. नंबर 3, संतती कष्ट खूप जास्त आहे. संतती कष्ट म्हणजे अपत्य. अपत्य म्हणजे मुलगा खूप त्रास देणार. आणि जे मुलगा आहे ना, ते त्रास म्हणजे काय, जसं व्यसन लागून जातो ना, तसं व्यसन असल्यामुळे यांना खूप मानसिक त्रास होणार आणि त्यांच्या ते लक्ष पूर्णपणे कामावर लागत नाही. कारण की जे घरची जे प्रॉब्लेम आहे, घरची जे समस्या आहे, त्या समस्यामुळे त्यांची मनातली जी स्थिती आहे ते काम करत नाही. आता त्यासाठी एक उपाय मी तुम्हाला सांगतो. ते उपाय करायच्या व्यवस्थित पद्धतीने. दररोज सूर्यदेवाला पाणी घालायचं. नंबर 2, दर पौर्णिमेला 1.25 किलो तांदूळ घ्या आणि आपला संकल्प असा ठेवायचा तुम्हाला, आणि जे मनात जे जे काही आहे, तुमची जे काही अडचणी, प्रॉब्लेम, परेशानी जे काही आहेत, ते तुम्ही असं संकल्प ठेवा आणि फिरून आणि पाणी खाली हे करून घ्या. तर असं करून जर तुम्ही दान दिलं तर निश्चितपणे तुमची जे मनोकामना, जे मनोरथ आहे ना, ते लवकर सिद्ध होणार. आणि तिसरं, दर बुधवारी यांना सांगा हिरवी मूग, अख्खा हिरवी मूग ते मंगळवारी भिजवून द्यायचे आणि बुधवारी 11 बुधवारपर्यंत गायला खायला द्या. हे 3 उपाय केल्यानंतर यांची अडचणी खूप लवकर एकदम हे होणार आणि काहीही काळजी करू नका. आता आर्थिक स्थिती पण ते आता फरवरी महिना जे येणार, तर फरवरी पासून आर्थिक स्थितीमध्ये पण त्यांना खूप यश मिळणार. खूप खूप आशीर्वाद तुम्हाला. अगदीच. मला वाटतं रत्नाबाईंना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेलच. तुम्हालाही जर अशा काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. आचार्यजी, श्रीयंत्राबद्दल बोलतोय आपण. श्रीयंत्र ऑफिसमध्ये ठेवलं, कारण बराच वेळ आपण दिवसाच्या अर्धा वेळ आपण म्हणायला हरकत नाही की आपण कामाच्या ठिकाणी असतो, तर ऑफिसमध्ये ठेवलं पाहिजे की घरी ठेवलं पाहिजे? हो, खूप चांगला प्रश्न आहे. काय असतं की जर आपण घरात ठेवलं तर त्याची जी दिशा आहे ते उत्तर पूर्व, म्हणजे ईशान्य कोण. ईशान्य कोणमध्ये तुम्ही घरात ठेवा. आणि तुम्हाला जर ऑफिसमध्ये ठेवायचं तर ऑफिसला तुम्ही उत्तर दिशेला ठेवा. म्हणजे दोन्ही ठिकाणी आपण यंत्र ठेवू शकतो, पण त्याची दिशा एकदम वेगळी वेगळी. कारण ईशान्य कोण, घरच्या जे ईशान्य कोण आहे ना, तिकडे ऊर्जा असते आणि त्या ऊर्जामध्ये जर आपण यंत्र ठेवला, तो ऊर्जा आर्थिक ऊर्जामध्ये ते बदल होऊन जाते. आणि जर आपण ऑफिसमध्ये ठेवतो, ऑफिसमध्ये जे उत्तर दिशा आहे ते कुबेरची दिशा, आणि त्या दिशेला जर आपण यंत्र ठेवला तर तो यंत्र तुम्ही, जसं तुमची
तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता, तुम्ही कॅश बॉक्समध्ये ठेवू शकता, तुम्ही अजून खूप काही ठिकाणी आहेत जे तुम्ही ठेवू शकता, पण दिशा उत्तर पाहिजे. आणि तिथे पण जर तुम्ही मंदिर वगैरे तुम्ही जर लावलेलं आहे तर मंदिरमध्ये ठेवू शकता. पण कारण काय, मंदिरमध्ये जेव्हा आपण यंत्र ठेवतो आणि जर तुम्ही ऑफिसमध्ये ठेवता तर काय असतं की तो यंत्र त्याच्या मुख म्हणजे त्याचं तोंड जर बाहेर जर झालं तर तो बरोबर नाहीये. तर काय करायचं, तुम्ही उत्तर दिशेला ठेवा, पण जर कॅश बॉक्स आणि तिजोरीमध्ये जर ठेवला तर जास्त बरं आहे. अगदीच. आतापर्यंत आपल्याला श्रीयंत्राचं महत्व काय, कोणत्या धातूपासून ते बनवलं गेलं पाहिजे किंवा ते कोणत्या दिशेला असलं पाहिजे याविषयी तुम्ही माहिती सांगितलं. पण महत्वाचा प्रश्न तो म्हणजे जेव्हा श्रीयंत्राची पूजा करत असतो तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टीचा लक्षात ठेवल्या पाहिजेत? हो, हा खूप महत्वाचा प्रश्न, कारण की खूप काही लोक श्रीयंत्राची रोज पूजा करत आहे आणि श्रीयंत्राच्या वेगळी वेगळी पद्धतीने त्यांची प्रतिष्ठा वगैरे खूप काही विषय लोक हे करतात, पण त्यांना असं वाटतं की आम्हाला काही फायदा नाही झाला, आम्हाला काही यश मिळत नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही तुम्ही रोज पूजा करताय बरोबर आहे, पण श्रीयंत्राचा रोज अभिषेक केला पाहिजे. जर तुम्ही रोज अभिषेक नाही केला ना त्याचा काहीही अर्थ नाही आहे. यंत्र म्हणजे त्याची पूर्ण विधी अनुसार तुम्ही पूजा करा. जर तुम्हाला पूर्ण लाभ घ्यायचे ना तर पूर्ण विधी अनुसार तुम्ही त्याची अर्चना करा. नंबर 1, सगळ्यात महत्वाचा अभिषेक रोज घाला. नंबर 2, त्याच्यावर कुमकुम रोज अर्पित करा. नंबर 3, अक्षत रोज अर्पित केले पाहिजे. आणि नंबर 4 जे खूप महत्वाचे श्रीयंत्र आहे ना, तर श्रीयंत्र म्हणजे हा एक पैशाचा एक स्रोत साधन. तर काय करा, तुम्ही तुमच्या घरी खूप काही चांदीचे कॉइन्स किंवा नॉर्मल कॉइन्स जे असतात ते जर आपण चार तर्फे जर ते लावले तर त्याची ऊर्जा एकदम वेगळी होऊन जाते. आणि सोबत कमल गठ्ठा, धनकारक कवडी जर आपण हे लावली तर निश्चितपणे माँ लक्ष्मीचा रस्ता पूर्णपणे मोकळा होऊन जातो. आणि जर या पद्धतीने तुम्ही त्याची अर्चना पूजा केली तर तुम्हाला लवकर यश मिळणार आणि लवकर तुम्हाला खूप जबरदस्त त्याच्यामध्ये कामयाबी तुम्हाला भेटणार. या श्रीयंत्राविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत, मात्र वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरु किल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण श्रीयंत्राचं महत्व जाणून घेत आहोत आणि यावर मार्गदर्शन करतायत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी, पुढे जाण्याआधी प्रेक्षकांचे फोन आलेले आहेत. आपल्यासोबत दशरथ तायडे जोडलेले गेलेले आहेत जळगावहून. दशरथजी, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. हो 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 बोला. जन्मतारीख सांगा. गुरुजी, माझा जन्मतारीख आहे 1/7/74. अच्छा, आणि जन्म वेळ माहिती आहे? नाही नाही सर. अच्छा, ठीक आहे. जन्म ठिकाण बोला. माझं जन्म ठिकाण आहे वडोदा, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव. ते खूप संघर्ष करताय तुम्ही, म्हणजे आजच्या 15 वर्षापूर्वी जे संघर्ष आयुष्यात होता तसंच संघर्ष आज पण करताय. आणि दुसरा वडिलोपार्जित काहीच नाहीये. जे काही तुम्हाला करायचे ते स्वतः करावा लागेल. आणि खूप मेहनत करून तुम्ही खूप पैसे इत्यादी कमवताय, पैसे पण येतात, पण पैसे टिकत नाही. घरात पैसे टिकताय का? नाही नाही, 100% खरं आहे गुरुजी. 100% खरं आहे. म्हणजे घरात पैसे टिकत नाही, हातात पैसे राहत नाही. आणि नंबर 2, जे आपले नातेवाईक आहे ना त्यांच्याकडनं पण तुम्हाला 2दा पहिले पण धोका झालेला आहे आणि याच्या पुढेही धोका मिळणार. म्हणून जास्त विश्वास ठेवायचा नाही. आणि एक अशा व्यवहार आहे जे तुम्हाला करायचं त्यांच्या सोबत, पण मी तुम्हाला एकच सांगतो की जास्त विश्वास ठेवायचा नाही. काम छोटं करा, पण असं करा की तुमच्या सोबत काही धोका नाही झाला पाहिजे. ठीक आहे ना? समजला ना तुम्हाला? हो 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 सर. तर काम तुम्ही स्वतः म्हणजे स्वतः करा, कोणाच्या वरही तुम्ही विश्वास ठेवू नका. आणि आज जे पैसे घरात राहत नाही आणि लोक तुम्हाला जे लवकर विश्वासमध्ये जे घेताय ना त्यासाठी तुम्हाला एक उपाय सांगतो. नंबर 1, तुम्ही शनिवारी शमीपत्र माहिती आहे? शमीपत्र माहिती आहे तुम्हाला? शमीपत्र, हो 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 गुरुजी. ते शमीपत्र आपल्याला दर शनिवारी महादेवच्या पिंडवर आपल्याला चढवायचे आणि मंत्र बोलायचा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिव बंधनात् मृत्योर्मुक्षीय मामृतात, हा मंत्र बोलायचा. ठीक आहे. आणि नंबर 2, एक सफेद पुष्प घ्या आणि सफेद पुष्प पण तुम्हाला चढवायचे आणि एक मंत्र सांगतो तुम्हाला, ते तुमच्याकडे पैसे खूप चांगली पद्धतीने राहणार. तर मंत्र बोलायचे तुम्हाला, ओम श्रेय नमः. खूप छोटासा मंत्र आहे.
हा बर. श्रीयंत्रचा खूप चांगला मंत्र, म्हणजे आज प्रोग्राम पण या विषयावर आहेत. आणि ओम श्रेयी नमः खूप छोटा मंत्र आहे, ठीक आहे, तुम्हाला लक्षात पण राहणार. तर हा मंत्र बोलून मग तुम्ही सफेद फूल चढवा, तुमच्याकडे पैसे पण राहणार. आणि नंबर 3, एक काम करू नका, तुम्ही आजपर्यंत ज्या लोकांना पैसे दिले ना, तिथे तुमचे संबंध बिघडले की नाही? हो 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 हो. तर पैसे कुणालाही द्यायचे नाही, ठीक आहे. जर कुणाला गरज पडली तर तुम्ही मनात एक विचार ठेवा की मला अपेक्षा ठेवायच्या नाही. आले आमच्या भाग्य, जर नाही आले तर सोडून द्या विषय. पण कधी अपेक्षा ठेवायच्या नाही की ठीक आहे मी पैसे दिले आणि मला 3 महिन्यांनी 2 महिन्यांनी मला माझ्याकडे पैसे परत येणार, अशी अपेक्षा ठेवायच्या नाही. कारण पराक्रम स्थान तुमच्या बरोबर नाहीये. तर तुम्ही लक्षात घ्या की पैसे पूर्णपणे यत्न करायच्या, स्वतःच्या कामात तुम्ही पैसे लावा, तुम्ही स्वतःवर खर्च करा, ठीक आहे. आणि हे उपाय करा बेटा, तुमची समस्या एकदम सॉल्व्ह होऊन जाईल. खूप खूप आशीर्वाद. मला वाटतं दशरथजींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेलच. तुम्हालाही जर अशा काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. आचार्यजी, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की श्रीयंत्राची पूजा करताना रोज अभिषेक केला पाहिजे, कुंकुमार्चन केलं पाहिजे, तर या कुंकुमार्चनचं नेमकं महत्त्व काय? कुंकुमार्चनचं खूप विशेष महत्व असतं आणि हा तुम्हाला दर अमावस्येला, दर पौर्णिमेला आणि दिवाळी आली ज्या दिवशी तुम्ही पूजा करताय घरी, त्या दिवशी आपण हा विसरून जातो की कुंकुम अर्चनाचा खूप महत्व असतो. कुंकुम अर्चन जर श्रीयंत्रच्या केलं ना, तर फक्त तुम्ही नाही, तुमची जे येणारी 3 पिढी तिथपर्यंत तुमचं यश, वैभव, धन आणि जे काही संपत्ती आणि संपदा आहे तुमच्याकडे 3 पिढीपर्यंत राहते. म्हणजे फक्त तुम्हाला नियोजन करायचं, तुम्ही पण भोग करा आणि 3 पिढी पण भोगणार. कधी कधी काय असतं की तुम्ही जसं खूप पैसे कमावले आणि नंतर जे पुढची पिढी आली ना, तर त्यांच्यासाठी काहीच राहत नाही. म्हणजे ते पैसे सगळे कुठे गेले, काय बर्बादी झाली, काय दारिद्र्य आलं आणि सगळं संपून जातो. तर कुंकुम अर्चनाचं जर तुम्हाला स्थिर लक्ष्मी, कारण लक्ष्मीचे 2 स्वभाव आहे, स्थिर आणि अस्थिर. स्थिर म्हणजे कुंकुम अर्चन जर केलं, कुंकुम अर्चन कसं करता आपण, तर काय करा, तुम्ही यंत्र घ्या आणि यंत्रवर श्री सूक्तमच्या माध्यमातून नाहीतर कनकधारा स्तोत्राच्या माध्यमातून ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्णारज तस्रजाम चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीं जातवेदो मावह ताम आबह जातवेदो लक्ष्मीम अनपगामिनी. म्हणजे जर आपण हा मंत्र बोलले आणि कुंकुम अर्चन केलं तर आपण काय म्हणतो, अनपगामिनी लक्ष्मी, म्हणजे अनपगामिनी लक्ष्मी आमच्या घरी या, की एकदा आली ना तर त्याला त्याचं जे स्थान आहे ना तो राहिला पाहिजे. जे पुढची पिढी आहे त्या पुढची पिढीपर्यंत आपण जे काही आपल्याकडे आहे ते सगळं पोहोचला पाहिजे. तर त्याच्यावरती आपल्याला काय करायचं, कुंकुम सोडायच्या, तांदूळ सोडायच्या आणि हा मंत्र बोलायचा. आणि जर कोणताही मंत्र तुम्हाला लक्षात नाही राहिला तर तुम्हाला एक मंत्र सांगतो, जे आता आपण यांना सांगितलं, ओम श्रेयी नमः. हा मंत्र खूप चांगला मंत्र आहे आणि हा मंत्र बोलून तुम्ही कुंकुम आणि तुम्ही हळद आणि तुम्ही तांदूळ जर सोडले, ते प्रॉपर कुंकुमार्चन पूजा आहे. आणि पौर्णिमा अमावस्याच्या दिवशी हा कुंकुमार्चन नक्कीच केला पाहिजे. आणि गायच्या दुधाने आणि पंचगव्याच्या माध्यमातून अभिषेक पण करा त्या दिवशी. आणि जर जे नॉर्मल डेज आहेत त्या दिवशी जर तुम्ही सामान्य, म्हणजे तुम्ही जर जलच्या माध्यमातून जर अभिषेक केला तरी चालतं, पण कमीत कमी जे विशेष तिथी आहे अमावस्या पौर्णिमा सारखी, त्या दिवशी तुम्ही जर गौच्या दूध नाहीतर तुम्ही पंचगव्यातून जर तुम्ही अभिषेक केला तर तुम्हाला खूप यश मिळणार. निश्चितच. आचार्यजी, ज्यावेळी आपण ते श्रीयंत्र ठेवत असतो आपल्या देव्हाऱ्यात म्हणा किंवा जिथे आपण ठेवतो तिथे, त्या खाली आपण कापड ठेवतो, असंच ठेवत नाही, तर कोणत्या रंगाचं कापड ठेवलं पाहिजे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे की कापड जे आहे ते तुम्ही लाल कपडा ठेवा. लाल कपड्यावर जर आपण श्रीयंत्र ठेवला, आणि दुसरा फक्त कपडा नाही, मी तुम्हाला आधी पण एक विषय सांगितला की 4 तर्फे तुम्ही कॉइन्स पण ठेवा, कमल गठ्ठा ठेवा आणि धनकारक कवडी पण ठेवा. आणि तुम्हाला एक काम नक्की करायचं, जर आपण तांदूळ मध्ये श्रीयंत्र ठेवला ना तर त्याच्यामध्ये ऊर्जाचा भारी वास राहतो. म्हणजे काय करायचं, खाली लाल कपडा आणि त्याच्यावरती तुम्ही प्लेट वगैरे काहीतरी घ्या, नाहीतर तुम्ही असं पण जर चावर म्हणजे तांदूळ ठेवले आणि तांदूळ वरती तुम्ही हे श्रीयंत्र ठेवला आणि बाजूला तुम्ही कमलगठ्ठा, धनकारक कवडी आणि कमलगठ्ठाची मात्रा पण कमी ते कमी 11 ठेवा.
ठीक आहे. आणि दुसरं 4 तर्फे कॉइन्स तुम्हाला ठेवायचे. जर या पद्धतीने तुम्ही यंत्र ठेवला ना, तो व्यवस्थित काम करणार. व्यवस्थित पद्धतीने तुम्ही करा, तुम्हाला निश्चितपणे व्यवस्थित फायदा होणार 100%. मी तुम्हाला म्हणतो फक्त व्यवस्थित पद्धतीने तुम्ही अर्चना करा, व्यवस्थित पद्धतीने तुम्ही पूजा करा. अगदीच. बऱ्याच वेळा आपण बघतो की हे श्रीयंत्र असं समोर टेबलावर पण ठेवलं जातं. तर ते तसं ठेवणं योग्य असतं का? नाही, ते योग्य नाहीये. कारण की मी आधी पण सांगितलं तुम्हाला ऑफिसमध्ये ठेवायचं. तुम्ही समोर असं ठेवू नका. तुम्ही काय करा, कॅश बॉक्समध्ये किंवा तुमची तिजोरी वगैरे तुमच्या जिथे तुम्ही आपले प्रॉपर्टीज वगैरे म्हणजे जे तुमच्या कामाचे कागदपत्र वगैरे तुम्ही ठेवता तिकडे ठेवा. पण दिशा हे तुम्हाला भान ठेवला पाहिजे की दिशा उत्तर दिशा असली पाहिजे. उत्तर दिशेला ठेवा. असा टेबलवर ठेवणं हा व्यवस्थित म्हणजे योग्य वाटत नाही आणि त्याची ऊर्जा पण त्याच्यामध्ये राहत नाही. ते काय अर्थ नाही आहे असं ठेवणं. तुम्ही त्याला उत्तर दिशेला व्यवस्थित पद्धतीने ठेवा. निश्चितच आचार्यजी. पण जेव्हा हे श्रीयंत्र जे आहे माझ्या घरात आता नाहीये कदाचित आणि ते आता मला हा एपिसोड बघितल्यानंतर घरी आणायचंय. तर घरी आणायचं आणि त्याला पूजेला लावायचं याच्यासाठी काही विशेष तिथी, विशेष वेळ असते का? हो आहेत. शुक्रवार गुरुश्चंद्रो बुध शुक्र शुभे बारा शुभ स्मृत. शुक्रवार अति उत्तम वार आहे. दुसरा गुरुवारी, शुक्रवारी किंवा गुरुवारी. आणि जर तिथी आपण बघितली पौर्णिमा, अमावस्या हा तिथी खूप महत्वाची आहे. खूप काही लोकांना हे माहिती नाही. अमावस्याला करू नका, अमावस्याला हे करायचं नाही, अमावस्याला यंत्र ठेवायचे नाही, अमावस्याला हे करायचे नाही. पण तुम्हाला मी एक सांगतो, दिवाळीची तिथी कोणती आहे? आपण जे लक्ष्मीपूजन करतो ते कोणती तिथी आहे? अमावस्या आहेत. अमावस्या साक्षात लक्ष्मीची तिथी आहे. खूप काही कामात अमावस्याचा विशेष महत्व असतो. म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला पितरांना तुम्हाला प्रसन्न करायचं ना, ती तिथी पण अमावस्या आहेत. म्हणजे अमावस्याला हे करायचे नाही, ते करायचे तसं चालणार नाही. अमावस्या मा लक्ष्मीची तिथी आहे. दिवाळी अमावस्याला राहते. म्हणून अमावस्या तिथीला तुम्ही हे करा. तुम्हाला निश्चितपणे त्याच्यामध्ये ऊर्जा, जागृती, सिद्धता, सफलता हे सगळं काही तुम्हाला भेटणार. श्रीयंत्राचं महत्व नेमकं काय आहे याच आपल्या प्रेक्षकांना देखील कळलेलं आहे. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला आशीर्वाद. श्रीर्वर्च समायुषम आरोग्यम माविदाचोणम मय्यते धनम धान्यम पशुम भवपुत्र भवतलाम संवत्सरम दीर्घमायुः. आशीर्वाद. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.